बघा लेजर. आता आपण जवळजवळ बऱ्यापैकी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण IMP कन्सेप्ट बघितल्या, त्याच्यानंतर जर्नल ह्या टॉपिक मध्ये जनरल एंट्री कशा करायच्या, त्याच्यानंतर अकाउंट कसे हे करायचं, आयडेंटिफाय करायचं वगैरे आपण बऱ्यापैकी बघितले. त्यामुळे आपल्याला बेसिक आता जनरल एंट्री पर्यंत आलेले. आता जनरल एंट्री आपल्याला चांगली जमायला लागली की आपण लेजर इझी करू शकतो. लेजर हा जनरल एंट्रीचा पुढचा भाग आहे. पण लेजर साठी जर्नल एंट्रीज हे काय असणार आहे, बेस असणार आहे. तर काय दिलेले पुस्तकात त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर फर्स्ट त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर इन द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग, अकाउंटिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्या बिझनेसमध्ये एकच प्रोसेस असते. सुरुवातीला सोर्स डॉक्युमेंट, ट्रान्झॅक्शन, लेजर, त्याच्यानंतर समराईज वगैरे करणे, अकाउंट, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट ही प्रोसेस आहे जे आपण शिकलेलो आहोत. तर इन द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन कसे क्रोनॉलॉजिकल म्हणजे क्रमाने किंवा तारखेनुसार काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात इन अ जर्नल. जर्नल मध्ये रेकॉर्ड केले जातात. जर्नल बुक्स मध्ये आपण ते रेकॉर्ड करतो, म्हणजे जनरल एंट्री करतो, जे याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण शिकलेलो आहे. दीज बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट. आता हेच बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत ते लेजर मध्ये आपण प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करणार आहोत. द बुक्स ऑफ अकाउंट कॅन बी ग्रुप ऍज फॉलोज. आणि हे बुक्स ऑफ अकाउंट कसे क्लासिफाय केलेले आहेत, तर ते खालील प्रमाणे क्लासिफाय केलेले आहेत. तर त्यांनी दोन याच्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंटचं दोन याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे जर्नल ऑफ सबसिडरी बुक्स अँड लेजर. तर जर्नल ऑफ सबसिडरी बुक्स मध्ये बुक्स ऑफ ओरिजिनल किंवा प्रायमरी एंट्री म्हणतो आपण त्याला. आणि लेजर म्हणजे काय, बुक्स ऑफ फायनल म्हणजे फायनल किंवा त्याला सेकंडरी एंट्री असं म्हणणार आहोत. म्हणजे जर्नल एंट्री करणे ही आपली प्रायमरी एंट्री असणार आहे आणि लेजर पोस्टिंग करणे ही आपली काय असणार आहे, सेकंडरी एंट्री असणार आहे. हे का लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला इन फ्युचर इंटरव्ह्यू वगैरे मध्ये जर गेला तर प्रायमरी एंट्री आणि सेकंडरी एंट्री म्हणजे काय जर विचारलं तर जर्नल एंट्री म्हणजे प्रायमरी एंट्री आणि त्याचं लेजर पोस्टिंग करणे म्हणजे काय असणार आहे, सेकंडरी एंट्री असणार आहे. समजेल सर्वांना? हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट बघूया. वी आर अवेअर दॅट ऑल टाइप्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन बऱ्यापैकी माहीत झालेले आहेत आणि ते कुठं रेकॉर्ड करतो आपण, रेकॉर्डेड इन द जर्नल. जर्नल मध्ये रेकॉर्ड करतो. म्हणजे जर्नल कसं तयार करायचं हे पण आपण बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू असेट, असेटशी संबंधित ट्रान्झॅक्शन असतील, लायबिलिटीशी संबंधित असतील, इन्कमशी संबंधित असतील आणि एक्सपेन्सेसशी संबंधित असतील, कॅश और क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतील. तर सगळे ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्रीज कशा करायच्या हे आपण लास्ट टॉपिक मध्ये, प्रिव्हियस टॉपिक्स मध्ये शिकलेलो आहोत आणि बऱ्यापैकी सगळ्यांना ते आता चांगलं जमतं. तर आता पुढची असणार आहे त्याचं लेजर पोस्टिंग कसं करायचं असतं ते शिकणं. ऍट द एंड ऑफ द पर्टिक्युलर पिरियड. पर्टिक्युलर पिरियड म्हणजे काय, आपला फायनान्शियल अकाउंटिंग इयर असतं त्या पर्टिक्युलर. आता किती अकाउंटिंग इयर किती महिन्याचं असतं कोण सांगू शकतं? एक वर्ष किती महिन्याचं असतं? 12 महिने. व्हेरी गुड, 12 महिन्याचं एक वर्ष असतं. आणि याच्यामध्ये आपल्याला आता बरेचसे 12 महिन्याचा कालावधीच असतो, परंतु कधी सुरू होतो आणि कधी संपतो कोण सांगते का? फायनान्शियल किंवा अकाउंटिंग इयर 1 कधी? एप्रिल एक 1 एप्रिल हा, आणि कधी संपतं? 31 मार्च. 31 मार्चला संपतं. याचं रिझन विचारलं मी, 1 एप्रिललाच का सुरू आणि 31 मार्चलाच का सुरू, तर तुम्ही काय सांगणार? हे आपण मी सांगितलं होतं बघा याच्या आधी. अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर 1 एप्रिल आणि 31 मार्चला, म्हणजे 1 एप्रिलला बिगिनिंग आणि एंडिंग विथ 31 मार्च, 31 मार्च. हे असंच का असतं, ह्याच तारखेला का सुरू होतं आणि याच तारखेला का संपतं, ह्याचं मी रिझन सांगितलेलं होतं. तुम्हाला आठवतंय का पहा, पुस्तकातच आहे आपल्या. बरं, मला एक जनरल प्रॉपर एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर्वजण आपला बर्थडे सेलिब्रेट करता का? अनम्यूट केलं. हो सर. ओके. आता लास्ट टाइमचा बर्थडे आठवायचा, म्हणजे तुमचा बर्थडे कधी झालेला असेल त्यावेळेसचा. म्हणजे
कोणाचं जरी उदाहरण घेतलं तर तुम्ही बर्थडेला केक कटिंग करता? हो सर. हा, तुम्ही कोण सांगू शकता का लास्ट टाइम तुमच्या बर्थडेला कोणता केक आणला होता? रेड वेल्वेट किंवा चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट, कोणता? चॉकलेट. ब्लॅक. बर, काही जणांचं ब्लॅक फॉरेस्ट असेल, काही जणांचं चॉकलेट असेल, काही जणांचं व्हेनिला असेल, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर, तुमच्या लक्षात आहे. आणि कोणी काय गिफ्ट दिलं होतं सांगू शकता का? मम्मीनी, पप्पानी, फ्रेंड्सने? गिफ्ट कोणी दिलं होतं? फ्रेंडनी काय गिफ्ट दिलं होतं तुमच्या, किंवा मम्मीने काय गिफ्ट दिलं होतं? ओवळून 100 रुपये दिले ते म्हणा. कोणीही सांगा मला. फॉर एक्झाम्पल कोणी कॅडबरी दिली फ्रेश असेल. गिफ्ट. ओके. म्हणजे बघा, आणि बर्थडे झालेला किती दिवस झालं? कोणाचा लास्ट टाइम बर्थडे होऊन गेलेला किती दिवस झालं? कोण सांगू शकता? 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने? 1 महिना झालं. काही अजून कोणाचं 11 महिने झाले सर. बघा आता फुलारी मॅडम ना, फुलारी मॅडमचे तर 11 महिने झाले. तर आता मला फक्त एकच गंमत सांगायची तुम्हाला. बर्थडेला ब्लॅक फॉरेस्ट आणला होता, व्हेनिला आणला होता, चॉकलेट आणला होता, किंवा रेड वेल्वेट वगैरे वगैरे आणला होता. तो तुम्ही लक्षात ठेवला. कोणी काय गिफ्ट दिले ते सुद्धा लक्षात ठेवली, आणि त्याला तुम्हाला अकाउंट मध्ये 100 पैकी 100 मार्क देणार आहेत सर, लक्षात ठेवलं म्हणून. भेटणार आहेत का? नाही. म्हणजे नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे का? आयएमपी आहे का आपण लक्षात ठेवावं यासाठी? नाही. पण नाही आपल्याला सर. पण आपल्याला हे 31 मार्चलाच काय एंड होतं आणि 1 एप्रिललाच का स्टार्ट होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे होतं का नव्हतं? हो सर. तर का होतं? कारण की कंपनी ऍक्ट आणि इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की टॅक्स पर्पज साठी किंवा अकाउंटिंग साठी काय करावं लागतं? प्रत्येक ऑर्गनायझेशनने, जे रजिस्टर ऑर्गनायझेशन आहे अंडर दिस ऍक्ट, तर त्यांनी आपलं अकाउंटिंग इयर, फायनान्शियल इयर ते कधी सुरू करावं? 31 एप्रिलला सुरू करावं आणि एंड करावं 31 मार्च नेक्स्ट इयरला, असं आहे. म्हणून हे ह्या वेळेस सुरू होतं आणि त्यावेळेस संपतं. म्हणजे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. इतकं साधं उत्तर आहे त्याचं. राहील सर्वांच्या लक्षात आता इथनं पुढं? हो सर. ओके. बर्थडेचा केक जसा लक्षात ठेवला तसं हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे पॅराग्राफ मध्ये, ऍट द एंड ऑफ द पर्टिक्युलर पिरियड इफ वी वॉन्ट टू नो व्हॉट इज द टोटल अमाऊंट स्पेंड ऑफ पर्टिक्युलर टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस. म्हणजे ज्या वेळेस आपलं हे फायनान्शियल इयर संपेल, म्हणजे पर्टिक्युलर पिरियड वर्ष संपेल, त्यावेळेस तुम्हाला माहित असावं की तुम्ही किती या 12 महिन्यामध्ये अमाऊंट एक्सपेन्सेस म्हणून स्पेंड केली, आणि व्हॉट इज द अमाऊंट पेएबल टू पर्टिक्युलर पर्सन किंवा पार्टी. दिस टाइप्स ऑफ क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर इझिली. आणि मग अशी किती अमाऊंट स्पेंड केली, म्हणजे उदाहरणार्थ कॅश तुमच्याकडं किती आली आणि कॅश इन किती झाली आणि कॅश आउट किती झाली, हे तुम्हाला समजणार नाही. कशावरून समजणार नाही? जर तुम्ही फक्त जर्नल एंट्रीज केल्या तर समजेल का? प्रॉपरली इझी समजणार नाही जनरल एंट्री वरून. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक कॅश अकाउंट तयार करावं लागेल, कॅश अकाउंट. आणि या कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला आणि क्रेडिट साइडला कॅश आली कुठल्या मार्गाने ते मार्ग लिहावे लागतील, आणि ज्या मार्गाने कॅश गेली ते मार्ग लिहावे लागतील. म्हणजे आउटफ्लो ऑफ कॅश आणि इनफ्लो ऑफ कॅश लिहावं लागेल, आणि टोटल करावी लागेल. शेवटी जी साइड मोठी आहे ते साइड मधनं छोटी साइड वजा करायची, म्हणजे तुम्ही मायनस मध्ये आहात का प्लस मध्ये आहात कॅशच्या बाबतीत तुम्हाला समजेल. हे कधी समजेल? ज्या वेळेस तुम्ही कॅशचं एक अकाउंट तयार करतात, बुक्स तयार करताल किंवा लेजर तयार करतात, त्यावेळेस समजेल. जर्नल वरून समजू शकतं का? नाही. नाही. म्हणून आपल्याला काय सांगितले त्यांनी, त्यामुळेच ते म्हटलेत, सो टू ओव्हरकम दीज लिमिटेशन, म्हणजे या मर्यादेसाठी जर्नल वरून हे समजू शकत नाही. त्यामुळं कशाची गरज आहे? लेजर्स अकाउंट तयार करण्याची गरज आहे. म्हणजेच काय? प्रत्येक ट्रान्झॅक्शनची आपल्याला सेकंडरी एंट्री करण्याची आवश्यकता आहे. अ लेजर इज कॉल्ड द मेन बुक्स ऑफ अकाउंट. व्हेरी आयएमपी सेंटेन्स आहे की लेजरला काय म्हणतो आपण? मेन बुक्स ऑफ अकाउंट असं म्हटलं
जातं. वन्स द ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन जर्नल, म्हणजे पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन जर्नल मध्ये रेकॉर्ड करायचं और सबसिडरी बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचं. अँड द नेक्स्ट स्टेज इज द ट्रान्सफर ऑफ दोज ट्रान्झॅक्शन इन दिअर रिस्पेक्टिव्ह अकाउंट ओपन इन द लेजर. म्हणजे त्याच्यानंतर त्याचं दुसरी म्हणजे सेकंडरी एंट्री कुठं करणार आपण, जे अकाउंट आपण मेंटेन केलेलं असेल प्रॉपर ट्रान्झॅक्शन साठी त्या प्रॉपर अकाउंट मध्ये आपण ते एंटर करणार आहोत. समजलं सर्वांना लेजरची आवश्यकता काय आहे? हो सर. ओके. हो सर. देन आफ्टर नेक्स्ट, हे मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे तुमच्याकडून, की तुम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुमचे सब्जेक्ट टीचर असतील तर ते रिप्रेझेंट, आता सगळे ऑनलाईनच लेक्चर घेतात बरोबर ना? का कॉलेजमध्ये जात होता तुम्ही, थोडे दिवस गेले असतील किंवा ऑनलाईनच झालेत बऱ्यापैकी. तर हो सर. ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर घेतात? वर घेतात, गुगल मीट वर घेतात का झूम वर घेतात? कसं घेतात? झूम वर झूम घेतात वरच सर. घेतात. बरं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ते प्रेझेंट कसं करतात? जसं आता मी प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचा असेल तर मी पूर्ण सॉल्व्ह करून देऊ शकतो, तुम्हाला समोर दिसेल फाळ्यावर त्या पद्धतीने. ते कसं करतात? स्क्रीन शेअर करून असं मी ज्या पद्धतीने लिहितोय स्क्रीनवर तसं दाखवतात का ते? व्हिडिओ चालू करतात ते. व्हिडिओ चालू ब्लॅक कर बोर्ड वर करतात. ब्लॅक बोर्डवर, म्हणजे ब्लॅक बोर्ड. क्लासरूम मध्ये ब्लॅक बोर्ड. हा, मग ते तुम्हाला क्लिअर दिसतं का? हो हो सर. क- म्हणजे ब्लॅक बोर्डवर व्हिडिओ रेंजचा प्रॉब्लेम असेल तर दिसतं का? नाही दिसत सर, रेंजचा नाही प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ते त्यांच्या मोबाईल पासून, जर आता मी जर मोबाईल मध्ये जर घ्यायचं म्हणलं आणि बॅकबोर्ड जर दाखवायचं म्हणलं तर मोबाईल पासून कमीत कमी 3, 4, 5 फूट तरी लांब असतील, मग त्यांचा आवाज क्लिअर येतो का? हो सर येतो. हा, येतो. परंतु मला दुसरा प्रश्न असा आहे की त्यांच्यापेक्षा हे आपलं प्रेझेंटेशन बेटर आहे का अजून याच्यामध्ये काय सुधारणा करायची? नाही सर, बरोबर आहे. आपले छान आहे सर. बरोबर. फटाकडं वाजवायला पाहिजे, पण भेटत नाहीत आता लॉकडाऊन मुळे. आपलं चांगले म्हणून. दादा तू शिकवतो का दीदीला? म्हणजे मी मोकळा होईल. थांब तिथं, चल खाली बस, मग तुला चॉकलेट देणार आहे मी. चालतंय ना? डन. चला बघा आता, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर्स. आपल्याला मिनिंग किंवा इम्पॉर्टन्स ऑफ लेजर्स बघायचे. तर पहिल्यांदा डेफिनेशन बघायचं आणि त्याच्यानंतर काय आहे ते बघायचं. लेजर इज द प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट. दुसरं एक महत्वाचं वाक्य, मेन बुक, प्रिन्सिपल बुक्स. लेजर काय आहे? प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बुक ऑफ फायनल एंट्री. याला अजून काय म्हटलं जातं? बुक ऑफ फायनल एंट्री. फायनल एंट्रीचं पुस्तक म्हणजे बुक ऑफ फायनल एंट्री म्हटलं जातं. इट इज समराइज रेकॉर्ड. तुम्ही अकाउंटिंगची डेफिनेशन बघितली असेल. अकाउंटिंग इज द काय? समरायझिंग, त्याच्यानंतर क्लासिफाईंग वगैरे वगैरे आहे त्याच्यात शब्द. तर त्यातला Analysis. अनालिसिस वगैरे, तर त्यातला समराइज्ड कुठे केलं जातं? तर लेजर पोस्टिंग मध्ये केलं जातं. समराइज रेकॉर्ड विच कंटेंट्स ऑल द अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल, म्हणजे याच्यामध्ये सगळे अकाउंट असतात लेजर मध्ये. असेट असते, लॅबिलिटीज असतात, कॅपिटल अकाउंट असतं, रिव्हेन्यू अकाउंट असतात, एक्सपेन्सेस अकाउंट असतात, सगळे अकाउंट असतात लेजर मध्ये. आणि त्या त्या अकाउंट मध्ये ते आपण काय करत असतो? मेंटेन करत असतो, म्हणजे त्याचं रेकॉर्ड करत असतो. एकच मिनिट. पण आता हा लेजर हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतून आले? जवळजवळ सगळे इंग्रजी वर्ड हे लॅटिन वर्ड आहेत. द वर्ड लेजर इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड लेजर. लेजर या शब्दापासूनच लॅटिन भाषेतला कोणता शब्द आलेला इंग्लिशमध्ये? लेजर हा शब्द आलेला आहे. विच मीन टू कंटेन. त्याचा अर्थ काय होतो? टू कंटेन. ऍज द लेजर इज. आता तुम्हाला रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की लेजर हा शब्द कोणत्या भाषेतनं आलेला आहे? लॅटिन भाषेतनं लेजर या शब्दापासून आलेला आहे. लेजर इज द कलेक्शन ऑफ ऑल अकाउंट्स. म्हणजे सगळे अकाउंट, म्हणजे तुमच्याकडे कॅश असेल, सॅलरी असेल, त्याच्यानंतर मशिनरी अकाउंट असेल, त्याच्यानंतर फर्निचर अकाउंट असेल, तर हे जे अकाउंट आहेत ह्या अकाउंटचं एक मोठं लेजर असतं.
आणि त्याच्यामध्ये अकाउंट मेंटेन केलेले असतात. म्हणजेच काय, हे सगळे अकाउंट कलेक्ट केलेले असतात. म्हणून त्यांनी काय म्हटलेले, लेजर इज द कलेक्शन ऑफ ऑल अकाउंट सो इट कंटेन, म्हणून त्याला काय म्हटलेले, टू कंटेन म्हटलेलं आहे. अँड हेन्स द सेम सिग्निफाईज. आता त्यांनी डेफिनेशन दिलेली, फर्स्ट डेफिनेशन आहे SP जैन KL नारंग ऍडव्हान्स अकाउंटिंगचे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये यांनी डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अ लेजर अकाउंट मे बी डिफाइंड ॲज अ समरी. बघा, लेजर अकाउंट कशाशी संबंधित आहे, समरीशी संबंधित आहे आपल्या अकाउंटिंगच्या डेफिनेशन मधला. स्टेटमेंट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू पर्सन्स, असेट, एक्सपेन्सेस or income which have been taken place during the given period to time and show their net effect. म्हणजे यांनी असं सांगितलंय, लेजर म्हणजे एक असं पुस्तक आहे किंवा असं एक आपण त्याला म्हणू डॉक्युमेंट्स आहे की ज्याच्यामध्ये सगळे अकाउंट काय केलेले असतात, मेंटेन केलेले असतात. मग याच्यात पर्सन अकाउंट असतील किंवा असेट संबंधी अकाउंट असतील, एक्सपेन्सेस संबंधी असतील, इन्कम संबंधी असतील, हे मेंटेन केलेले असतात एकाच प्लेसमध्ये, म्हणजे एकाच ठिकाणी ठराविक पिरियड मधले. म्हणजे आता आपला 12 महिन्याचा कालावधी असतो, त्या 12 महिन्यामध्ये आपण जेवढे व्यवहार केले, असेटचे, एक्सपेन्सेसचे, इन्कमचे, लॅबिलिटीचे, पर्सनशी रिलेटेड, ते सगळे या लेजर मध्ये मेंटेन केले जातात. तर अशा पद्धतीची यांची एक व्याख्या दिलेली आहे. नंबर नेक्स्ट आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीची डेफिनेशन आहे. तर या डेफिनेशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय ते पाहूया. मेन रेकॉर्ड ऑफ अकाउंट्स ऑफ अ बिझनेस ट्रॅडिशनली a ledger was a large books with separate page of each account. अतिशय सोपं सांगितलेले त्यांनी की बिझनेस जो ट्रॅडिशनली बिझनेस केला जातो त्याच्यामध्ये अकाउंट्सचं रेकॉर्ड ठेवावं लागतं. तर हे काय आहे, लेजर म्हणजे काय आहे, एक लार्ज बुक. लार्ज बुक म्हणजे आपल्या हातात बसणार नाही इतकं मोठं बुक्स, म्हणजे मोठं बुक्स असतं विथ सेपरेट पेज, आणि प्रत्येक पेजवर एक वेगवेगळं अकाउंट असतं. जसं आपली वही आहे, आपण वहीमध्ये एका पेजवर कॅश अकाउंट, दुसऱ्या पेजवर बँक अकाउंट, तिसऱ्या पेजवर असेट म्हणजे मशिनरी वगैरे, तशा पद्धतीची मोठी वही बुक्स असतं. आणि त्या बुक्समध्ये प्रत्येक पेजवर वेगवेगळे अकाउंट असतात. आणि इन मॉडर्न सिस्टीम लेजर मे बी कन्सिस्ट ऑफ स्प्रेड कार्ड्स ऑफ कम्प्युटर रेकॉर्ड्स. आता मॉडर्न सिस्टीम मध्ये म्हणजे आता सध्या कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंग आता तुम्ही ज्या वेळेस इन फ्युचर मध्ये ज्यावेळेस तुम्ही अकाउंटंट म्हणून किंवा एखाद्या थांबा एक मिनिट, एखाद्या ऑर्गनायझेशन मधून तुम्ही जॉब्स वगैरेचा विचार करत असाल, मी तर तुम्हाला कधी जॉब करायला सांगणार नाही, मी करतो म्हणून. पण जर करत असाल तर तुम्हाला कधीही अकाउंट मेंटेन करा, कॅश बुक कसं तयार होतं ते सांग, बँक रिकन्शिलेशन स्टेटमेंट सांग, सबसिडरी बुक्स तयार करून दाखव, किंवा फायनल अकाउंट तयार कर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार कर, ट्रेडिंग अकाउंट तयार कर, बॅलन्स शीट तयार कर, हे कधीच सांगणार नाही. कारण की हे सगळं तयार करण्याचं काम सीएचं असतं आणि तो तयार करतो. तुम्हाला हे करायला देणार नाही. तुम्हाला काय करायला सांगतील माहितीये का ते, तुम्हाला फक्त जर्नल तयार करा, जर्नल एंट्री कर म्हणतील, एवढंच करायचं तुम्ही, एवढ्याच पगार घ्यायचा. त्यामुळे हे खूप IMP आहे. आणि जर सीए व्हायचं असेल तर सगळं शिकू. हा बोला, काय कोणाचं अडचण होती का? नो इश्यू ना, ओके. मग आता फक्त जर्नल करून सर कसं काय होणार, तर कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम मध्ये काही अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज केले जातात आणि या सॉफ्टवेअर मध्ये फक्त जर्नल एंट्री म्हणजे तुम्ही डाटा फीड करायचा आणि हा डाटा फीड केल्यानंतर तुमच्या सगळ्या अकाउंटिंग प्रोसेस होतात. तुमचं लेजर होतं, म्हणजेच तुम्ही काय करता, सगळे अकाउंट मेंटेन करता, ट्रायल बॅलन्स होतो, प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट, आणि सगळे रिपोर्ट डिस्प्ले सुद्धा एका क्लिकवर होतात. म्हणजे तुम्हाला फक्त हे जर्नलच करावं लागतं, बाकी करावं लागत नाही इन मॉडर्न सिस्टीम मध्ये. परंतु जी आधी ट्रॅडिशनल सिस्टीम होती त्यावेळेस हे सगळं मॅन्युअली व्हायचं, आणि मॅन्युअलीला खूप वेळ, खूप पैसा जायचा आणि श्रम सुद्धा खूप खर्च व्हायचा. तर त्यांनी असं सांगितलं, इन मॉडर्न सिस्टीम लेजर मे बी कन्सिस्ट फॉर स्प्रेड कार्ड आणि ऑन कम्प्युटर रेकॉर्ड्स, म्हणजे कम्प्युटर रेकॉर्ड्स मध्ये जसं स्प्रेड कार्ड असतं त्या पद्धतीने. एक EL कोहलर यांची एक व्याख्या आहे, डिक्शनरी फॉर अकाउंटंट्स
यातनं त्यांनी ती दिलेली आहे. त्यांनी काय सांगितले, लेजर कंटेन अकाउंट्स इन विच ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस or other accounting units are classified either in a detail or summary form. त्यांनी असं सांगितले, लेजर मध्ये काय असतं, अकाउंट असतात इन विच ऑल ट्रान्झॅक्शन, म्हणजे हे अकाउंट कोणते, की बिझनेसचे जेवढे काही ट्रान्झॅक्शन, ऑल ट्रान्झॅक्शन असतील ते ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. मग कोणते, त्यांनी असं म्हटलेलं आहे, बिझनेस एंटरप्राइज और अदर अकाउंटिंग युनिट्स, म्हणजे बिझनेस एंटरप्राइज असू द्या किंवा अदर अकाउंटिंग युनिट्स असू द्या, आणि याच्यामध्ये डिटेल समराईज केलेले असतात. अकाउंट काय असतात, डिटेल समराईज असतात. इम्पॉर्टंट ऑफ लेजर्स पाहूया ना आज आपण, थांबणार आहोत. तर इम्पॉर्टंट ऑफ लेजर मध्ये पहिल्यांदा, इट इज द समराइज रेकॉर्ड. हे काय आहे, एक समराइज रेकॉर्ड आहे ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. बिझनेस मध्ये कोणत्या टाइपचे ट्रान्झॅक्शन असतील, असेट रिलेटेड, लॅबिलिटी रिलेटेड, एक्सपेन्सेस रिलेटेड आणि इन्कम रिलेटेड. म्हणून त्यांनी असं म्हणलेले, ट्रान्झॅक्शन इन फॉर्म ऑफ असेट अकाउंट, लॅबिलिटी अकाउंट, एक्सपेन्सेस अकाउंट आणि इन्कम अकाउंट. असेट मध्ये वेगवेगळे अकाउंट मेंटेन केले जातात. कोणते असेट आहेत, ते अकाउंट कोणते असतील, कोण सांगू शकताय? मशिनरी, फर्निचर, कॅश, बँक. खतरनाक, व्हेरी गुड. आणि लॅबिलिटी मध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन. व्हेरी गुड, व्हेरी बँक गुड. ओव्हरड्राफ्ट. ओके. तर अशा पद्धतीने मग एक्सपेन्सेस, इन्कम तुम्ही सांगू शकता. तर हे सगळे अकाउंट मेंटेन केले जातात. द अल्टिमेट ऑब्जेक्ट ऑफ बुक कीपिंग इज टू असर्टेन विथ द लेटेस्ट ट्रबल व्हॉट इज अमाऊंट ओन टू द सप्लायर. तर आता बुक किपिंगचा एक ऑब्जेक्ट असतो की काय करणं, असर्टेन करणं की सप्लायरला किती अमाऊंट द्यायची आहे किंवा आपल्याला किती रिसिवेबल अमाऊंट आहे, कंझ्युमर कडून किती पैसे येणार आहेत, आपण डेटर्स आपले किती आहेत, क्रेडिटर्स किती आहेत, हे कशावरून कळणार आहे, तर आपण ह्याचे लेजर तयार केले तर डेटर्स करतील, क्रेडिटर्स करतील आणि आपल्याला रेडी रिझल्ट भेटू शकतो. तर त्यासाठी सुद्धा हे महत्वाचं असणार आहे. इट इज नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स बनवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे लेजर. आता मला जर तुमच्या कॉलेजमध्ये सांगितलेलं असेल तर मला कोण सांगू शकतं की लेजर वरनं ट्रायल बॅलन्स कसा प्रिपेअर केला जाऊ शकतो, म्हणजे कसा तयार होतो? ट्रायल बॅलन्स सर्वांना माहिती आहे का, शिकलेला आहात का? हो सर. ओके. ट्रायल बॅलन्स कसा असतो मी थोडंसं सांगतो. एक तर तो टी फॉर्मॅट मध्ये असतो किंवा वर्टिकल फॉर्मॅट मध्ये. वर्टिकल फॉर्मॅट मध्ये असा असू शकतो ट्रायल बॅलन्स. तुम्हाला थोडंसं मी त्याची कल्पना देतो. तर ट्रायल बॅलन्स हा अशा पद्धतीचा असणार आहे वर्टिकल फॉर्मॅट मध्ये. तर त्याच्यामध्ये हा जो कॉलम असणार आहे हा पर्टिक्युलरचा कॉलम असतो, हा डेबिट बॅलन्सेसचा असतो आणि हा क्रेडिट बॅलन्सेसचा असतो. आणि या ठिकाणी सगळे आयटम असतील, त्याचा बॅलन्स डेबिट असेल, जर असेट असेल तर ती डेबिट बॅलन्सेस मध्ये त्याची अमाऊंट लिहिलेली असेल, जर लॅबिलिटी असेल तर त्याची अमाऊंट कुठे लिहिलेली असेल, क्रेडिट कॉलम मध्ये. क्रेडिट कॉलम मध्ये. एक्सपेन्सेस असेल तर कुठं अमाऊंट असेल त्याची, डेबिट. क्रेडिट. डेबिट. आणि जर इन्कम असेल तर कुठं असेल अमाऊंट त्याची, क्रेडिट. 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 मग असेट असणारे सगळे आयटम डेबिट, लॅबिलिटी असणारे सगळे आयटम क्रेडिट कॉलम मध्ये, एक्सपेन्सेस असणारे सगळे आयटम डेबिट कॉलम मध्ये आणि इन्कम असणारे सगळे आयटम क्रेडिट कॉलम मध्ये लिहिलेले असतात. तर हे जे ट्रायल बॅलन्स आहे हा मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवला. तर हा कसा मेंटेन होतो, म्हणजे कसा तयार होत असेल बरं लेजर वरनं? लेजर म्हणजे अकाउंट्स असतात त्याच्यावरनं कसा तयार होणार लेजर बुक वरनं? अतिशय सोपं आहे. अकाउंट क्लोज केल्यावर. व्हेरी गुड, अतिशय बरोबर उत्तर सांगितलं तिने, की हे तुमचं अकाउंट असतं टी फॉर्मॅट मध्ये. ही याची डेबिट साइड असते, ही याची क्रेडिट साइड असते. डेबिट बॅलन्सेस म्हणजे अकाउंटशी रिलेटेड डेबिट ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये असेल ते सगळे ट्रान्झॅक्शन डेबिट साइडला रेकॉर्ड केले जातात, म्हणजे डेबिट बाजूला, आणि क्रेडिटला रेकॉर्ड केले जातात ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्या संबंधित अकाउंटला क्रेडिट आहे त्या. आणि काय केलं जातं, दोन्ही अकाउंटची टोटल केली जाते आणि जी मोठी असेल, म्हणजे समजा डेबिट साइड मोठी असेल तर डेबिट साइडची टोटल लिहिली जाते आणि मोठी टोटल कुठे घेतली जाते, क्रेडिट साइडला. आणि काय केलं जातं की क्रेडिटची टोटल कमी असते ह्या अमाऊंटची, ती वजा केली जाते आणि एक बॅलन्सिंग फिगर काढली जाते. याला काय म्हटलं जातं, बाय बाय बॅलन्स बॅलन्स. कॅरेट.
कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग डाऊन असतो. आणि हा बॅलन्स जो असतो, हा जो क्रेडिट असेल, समजा हा लॅबिलिटीचा बॅलन्स आहे, तर हा बॅलन्स डायरेक्ट जातो ट्रायल बॅलन्सला. उदाहरणार्थ हे अकाउंट आहे क्रेडिटर्स अकाउंट आहे, क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स एवढा आहे आणि हा लॅबिलिटी म्हणून आपण कुठं दाखवणार, ट्रायल बॅलन्सला क्रेडिट कॉलम मध्ये दाखवणार. असेच असेटचे असतील, जर डेबिट साइडला डिफरन्स आला तर हा काय असणार आहे, सॉरी मी तुम्हाला थोडस माझं हे सांगितलं, तर हा क्रेडिट बॅलन्स नसतो. एकच मिनिट. आता मला सांगा, डेबिट साइड मोठी आहे बरोबर, आणि ती क्रेडिट साइडला लिहिली, म्हणजे हा बॅलन्स डेबिट असेल का क्रेडिट, जरी तो क्रेडिटला दिसत असला तरी? कोण सांगते? डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स असतो. पहा, डेबिट बॅलन्स म्हणजे काय, याचा अर्थ सांगतो की जे अकाउंट आहे त्या अकाउंटची डेबिट साइड मोठी आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, जे अकाउंट आहे त्या अकाउंटची क्रेडिट साइड मोठी. आपण काय, मी काय सांगितलं तुम्हाला की डेबिट साइडची टोटल जास्त आहे, म्हणजे डेबिट साइड मोठी, तीच क्रेडिट साइडला लिहिली, आणि क्रेडिट साइडच्या छोट्या अमाऊंट वजा करून जो बॅलन्स आला त्याला म्हटलं जातं, जर हा बॅलन्स जरी क्रेडिट साइडला दिसत असला तरी सुद्धा हा बॅलन्स असणार आहे डेबिट बॅलन्स. काय असणार आहे, डेबिट बॅलन्स. आणि हा डेबिट बॅलन्स समजा असेटचा आहे, आता मी मगाशी लायबिलिटी म्हणलो होतो असेटचा आहे, तर तो डेबिट कॉलम मध्ये दाखवला जातो. कळलं का सर्वांना काय सांगितलं मी? हो सर. ओके, हा ओके, चालतंय. तर पुढे जाऊया. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ट्रायल बॅलन्स बनवण्यासाठी ते काय आहे, महत्वाचं असणार आहे. द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कॅन बी इझिली नोन विथ द हेल्प ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ असेट अँड लायबिलिटीज. तर बिझनेसची फायनान्शियल पोझिशन आपल्याला कशावरून समजू शकते, इझिली माहित होऊ शकते, हेल्प ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ असेट अकाउंट्स अँड लायबिलिटी अकाउंट. म्हणजे लेजर मध्ये वेगवेगळे असेट अकाउंट बनवलेले असतात, लायबिलिटीजचे अकाउंट असतात, आणि त्याच्यावरून बिझनेसची फायनान्शियल पोझिशन. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, तुमची संपत्ती किती आहे आणि लायबिलिटी किती आहे, म्हणजे देयता किती हे कळतं. त्या स्टेटमेंटला फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आणि बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करतो, तर फायनल अकाउंट मध्ये फायनान्शियल स्टेटमेंट कोणतं असेल? बॅलन्स शीट. व्हेरी नाईस. कोणतं असणार आहे? बॅलन्स शीट हे फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे. देन आफ्टर नेक्स्ट इम्पॉर्टंट इज इट इज डू पॉसिबल टू प्रिपेअर व्हेरियस टाइप्स ऑफ इन्कम स्टेटमेंट. वेगवेगळे इन्कम स्टेटमेंट बनवण्यासाठी, म्हणजे इन्कम स्टेटमेंट कोणते बिझनेसमध्ये कोण सांगतं, फायनल अकाउंट तयार करताना आपण इन्कम स्टेटमेंटचा अर्थ काय घेणार, किंवा कोणते अकाउंट आहेत फायनल अकाउंट आपण बनवतो त्यावेळेस आपल्याला इन्कम स्टेटमेंट म्हणून कोणते अकाउंट कन्सिडर करणार? इन्कम म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. हा, व्हेरी गुड, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट वरून आपण काय फाइंड आउट करतो? ग्रॉस प्रॉफिट. व्हेरी गुड, ग्रॉस प्रॉफिट. अँड देन आफ्टर नेक्स्ट अकाउंट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यावरनं काय फाइंड आउट करतो आपण? नेट प्रॉफिट. तर इन्कम स्टेटमेंट जर तुम्हाला विचारले बिझनेस ऑर्गनायझेशनचे, तुम्ही काय सांगणार? ट्रेडिंग अकाउंट इज इन्कम स्टेटमेंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज इन्कम स्टेटमेंट. आणि फायनान्शियल स्टेटमेंट, विच स्टेटमेंट इज फायनान्शियल स्टेटमेंट? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. दादा तो तू कसं झालं बघितलं ना, तिथं दिसतं ना, दिसतंय का दिदूला काय तू केलं? तर बॅलन्स शीट हे आहे फायनान्शियल स्टेटमेंट. तर असे हे कशावरून समजू शकतं आपल्याला? वेगवेगळ्या अकाउंट वरून समजू शकते. इन्कम स्टेटमेंट कसं तयार करायचं ते ह्या लेजर अकाउंट वरून समजू शकतं. लेजर कॅन बी यूज ऍज अ कंट्रोल टूल. कंट्रोल टूल म्हणून त्याचा वापर केला जातो. ऍज इट शो अकाउंट ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस विथ बॅलन्स. आणि नंबर लास्ट, ऑन द बेसिस ऑफ रिझल्ट शो. म्हणजे आता हे रिझल्ट आपण ज्यावेळेस लेजर तयार करतो तर अकाउंट क्लोज करतो, आणि क्लोज केल्यानंतर त्या अकाउंटचा रिझल्ट म्हणजे डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे ते आपल्याला समजतं. म्हणजे लेजरचा जो रिझल्ट आहे तो कशासाठी युजफुल असणार आहे? मॅनेजमेंटसाठी युजफुल असणार. आणि मॅनेजमेंट काय करतं? डिसिजन मेकिंग करतं, फ्युचरचे प्लॅन तयार करतं. म्हणजेच काय, फोरकास्ट ऑर प्लॅन ऑफ फ्युचर प्लॅन ऑर ऍक्शन. म्हणजे त्यांना काही काम करायचं असेल तर ऍक्शन प्लॅन बनवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. हे इम्पॉर्टन्स आहेत लेजर्सचे. समजले सर्वांना? हो सर. हो सर. ओके, चालते. आज आपण या ठिकाणी थांबूया.